क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश ॲक्टिव्हिटी 30 मराठी स्पष्टीकरण. वेलकम स्टुडंट इन 8th स्टँडर्ड ॲक्टिव्हिटी 30 सब्जेक्ट इंग्लिश ब्रिज कोर्स बुक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या 30व्या दिवशी आपल्याला कोणकोणते लर्निंग आउटकम्स पाहायचे आहेत पहा. यूज ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकली फॉर्म्स इन कम्युनिकेशन, फॉर एक्झाम्पल नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब्स, डिटरमाइन, टाईम अँड टेन्स. म्हणजे की तुम्हाला आता संवादामध्ये इंग्रजीमध्ये बरोबर नाऊन, प्रोनाऊन, वर्ब्स, वेळ आणि जे टेन्स आहेत, काळ आहेत, ते कसे बरोबर वापरायचे हे पाहायचं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर्स अँड पॅरेंट्स, फॅसिलिटर्स. अनेबल द लर्नर्स टू आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच करेक्टली. प्रोव्हाइड वर्कशीट टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी करेक्टली. तुम्हाला वर्कशीट प्रोव्हाइड केल्या जातील. गिव द लर्नर्स मॅक्झिमम प्रॅक्टिस फॉर द कॅटेगरीज द पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ पार्ट्स ऑफ स्पीच ओळखण्यासाठी दिला जाईल. आस्क लर्नर टू मेक कम्युनिकेशन अँड आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच. तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच आयडेंटिफाय करायचे आहे. एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन ॲज पर द चेन ॲक्टिव्हिटी. जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ज्या चेन ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील. आणि कसं असतं, कोणत्याही इन्स्ट्रक्शन वाचल्याशिवाय आपण कृती करू शकत नाही. त्यामुळे कधी पण इन्स्ट्रक्शन वाचायलाच पाहिजे आणि जर कोणी समजून सांगत असतील तर ते ऐकायलाच पाहिजेत. फर्स्टली गिव द डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. तुम्हाला डेमो दिला जाईल. आस्क द लर्नर सम क्वेश्चन्स रिगार्डिंग डेमो ॲक्टिव्हिटी. Parents or teachers or facilitators, they will ask you some questions which depend on the demo activity. Revise the activity for proper comprehension. तुमचं आकलन चांगलं होण्यासाठी ते पुन्हा पुन्हा रिवाईजसुद्धा केलं जाईल. इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स लिसन केअरफुली. लिसन टू इन्स्ट्रक्शन ऑफ युअर टीचर, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर केअरफुली. तुम्हाला सगळ्यात जास्त स्किल अवगत असली पाहिजे ती म्हणजे लिसनिंगची. दुसऱ्यांचं ऐकणं खूप कठीण असतं आणि तेच आपल्याला करायचं आहे. फॉलो द इन्स्ट्रक्शन ॲज पर द सजेस्टेड गाईडलाईन्स. यू हॅव टू फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन ॲज पर द सजेस्टेड गाईडलाईन्स. एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. ओके. Learning activity, fill the box appropriately. Parts of speech review activity. Classify each of the following words below the correct category and check off your voice as per right. पहा, तुम्हाला नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब याबद्दल एक डेमो ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत. वर दिलेले शब्द तुम्हाला यामध्ये या 4 नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब यामध्ये क्लासिफाय करायचे आहेत. इथे डेमो ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवून दिलेली आहे, ती पाहायची आहे. नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. नाऊनमध्ये काय काय आहे? टेबल, एलिफंट, सायंटिस्ट, फ्रीडम, ऑर्लिन्स, टॅको, कलर. ऑल दीज आर द नाउन्स. मग आता व्हर्ब, प्ले, गॅदर, कट, फिनिशिंग, कलर. दीज आर द व्हर्ब्स. यू कॅन सी कलर इज द नाउन अँड ऑल्सो कलर इज द व्हर्ब. म्हणजे कलर नाऊनसुद्धा आहे आणि व्हर्बसुद्धा आहे. आता कलर म्हणजे नाऊनच्या ठिकाणी जर आपण घेतलं तर रंग असा आपण घेऊ शकतो. लाल रंग, निळा रंग, रेड कलर, ब्ल्यू कलर असा अर्थ घेऊ शकतो. व्हर्बच्या ठिकाणी कलर म्हणजे कलर इट, याला रंग दे. कलर द ॲनिमल, प्राण्यांना रंग दे. म्हणून इथे व्हर्ब झालेला आहे. ॲडजेक्टिव्ह पहा. आर्टिस्टिक, साल्टी, ब्युटिफुल, अगली, न्यू, कलर, स्लीपी. ऑल दीज आर द ॲडजेक्टिव्ह. नामाबद्दल किंवा प्रोनाऊनबद्दल म्हणजे नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. विच वर्ड्स गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन ऑर प्रोनाऊन इज कॉल्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह. तर मग आता इथे तुम्ही पाहू शकता की आर्टिस्टिक, साल्टी, ब्युटिफुल, अगली, न्यू, कलर, स्लीपी हे सगळे एखाद्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल, नाऊन आणि प्रोनाऊनबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. म्हणून आपण त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो आहेत. मग आता इथे पहा तुम्ही, कलर नाऊनसुद्धा आहे, व्हर्बसुद्धा आहे, ॲडजेक्टिव्हसुद्धा आहे. आता पाहायचं आहे ॲडव्हर्ब. सॉफ्टली, क्विकली, नर्वसली, जेंटली आणि काय आहेत? ॲडव्हर्ब आहेत. यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला असं दिसून येतं की ॲडव्हर्बमध्ये शक्यतो एल वाय लागलेला आहे. म्हणजे तुम्ही एक असं म्हणू शकता की 90% जर शब्दांना
एल वाय असेल तर ते 90% ॲडव्हर्ब असू शकतात. प्रत्येक एल वाय लागलेला शब्द हा ॲडव्हर्ब नसतो, पण बहुतेक करून असतो. लर्निंग ॲक्टिव्हिटी, वॉर्मर ॲक्टिव्हिटी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच माहितीच असतील. तेच पार्ट्स ऑफ स्पीचवर आधारित ही आजची आपली ॲक्टिव्हिटी आहे. तर समोर दिलेले जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजेक्शन आणि इंटरजेक्शन, हे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगते. The noun. The names of person, place, things, concept and qualities are called as a noun. For example, Deepa, book, लातूर, milk, oxygen. म्हणजे नाऊन म्हणजे काय होतं की वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, समूह, गुण, भावना यांच्या नावांना नाऊन असे म्हणतात. तुमचं, माझं नाव, एखाद्या गावाचं नाव, हे काय झालं, नाऊन झालेलं आहे. दीपा, बुक, लातूर, मिल्क, ऑक्सिजन, ऑल दीज आर नाउन्स. Pronoun, a word which is used instead of a noun is called as a pronoun. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, नरेश इज अ गुड बॉय, ही लव्स एव्हरीबडी. आता पहा, नरेश इज अ गुड बॉय हा एक पूर्ण वाक्य आहे. त्यानंतर नरेश लव्स एव्हरीबडी हे दुसरं वाक्य होईल. पण आपण दोन्ही वेळेस नरेश नरेश न वापरता पहिल्या वाक्यात नाऊन वापरणार आहोत. नरेश इज अ गुड बॉय. आणि दुसऱ्या वाक्यात नरेशच्या ठिकाणी ही वापरणार आहोत. मग ही काय झालं, प्रोनाऊन. नामाच्या जागी आलेला शब्द आहे ही, त्यालाच आपण प्रोनाऊन असे म्हणतो. ॲडजेक्टिव्ह, वर्ड्स विच गिव मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रोनाउन आर कॉल्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात, ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम लिव्ज इन ए स्मॉल विलेज. हिअर स्मॉल इज अ ॲडजेक्टिव्ह. राम एका छोट्या खेड्यामध्ये राहतो. मग छोटं काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. तानसेन वॉज अ फेमस म्युझिशियन. फेमस हा काय झालेला आहे, ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. इंग्लिश हॅज अ व्हास्ट व्होकॅब्युलरी. व्हास्ट काय झालेला आहे, ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. वर्ब, अ वर्ड which denotes an action or a state in the sentence is called as a verb. वर्ब म्हणजे काय होतं की तुम्ही जी क्रिया करता, ॲक्शन वर्ड म्हणजे वर्ब, क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना वर्ब असे म्हणतात. आय वॉन्ट अ पेन्सिल म्हणजे मला पेन्सिल पाहिजे आहे. वॉन्ट हा वर्ब झाला. ही इज गिविंग अ स्पीच, तो स्पीच देत आहे. गिविंग हे काय झालेलं आहे, वर्ब. प्ले, लाफ, रीड, लिसन, ऑल दीज आर वर्ब्स. जे ॲक्शन वर्ड्स आहेत त्यांना आपण वर्ब असे म्हणतो. ॲडवर्ब, अ वर्ड विच गिव्ज अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब कॉल्ड ॲज अ ॲडवर्ब. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडवर्ब असे म्हणतो. राम वर्क्स हार्ड. वर्क इथे व्हर्ब आहे आणि हार्ड हा ॲडवर्ब आहे. हार्ड हे कोणाविषयी अधिक माहिती ते रामविषयी देतो की वर्कबद्दल देतो, नक्कीच वर्कबद्दल देतो, म्हणून त्याला ॲडवर्ब म्हणतात. दीपा वॉज व्हेरी सॅड. दीपा वॉज व्हेरी सॅड. इथे तुम्ही पाहू शकता preposition, a word which occurs before a noun or a pronoun and which shows a relation between noun and pronoun and the same parts of the remaining sentence is called as a preposition. preposition म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाणारं किंवा नामाच्या किंवा सर्वनामाचा किंवा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवणाऱ्या शब्दांना प्रिपोजिशन म्हणतात. म्हणजे इन, ऑन, ॲड, टू, फॉर्म, बाय, अप याला प्रिपोजिशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण इथे पाहूया, ही केम विथ मी. इथे विथ हे प्रिपोजिशन आहे. ही केम विथ मी म्हणजे तो माझ्यासोबत आला. हे तो आला माझ्यासोबत हे शब्द ज्या एकमेकांचा संबंध दाखवण्यासाठी वापरला गेलेला आहे. तर विथ हे प्रिपोजिशन आहे. द बुक इज ऑन द टेबल. बुक कुठे आहे, टेबलवर आहे. वर म्हणजे ऑन हे प्रिपोजिशन आहे. आय गो टू स्कूल बाय बस. मी बसद्वारे, कशाद्वारे, द्वारे हा जो शब्द आहे बाय हे झालं प्रिपोजिशन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय.
कंजेक्शन्स आर द वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर 2 or more वर्ड्स और सेंटेन्सेस. म्हणजे 2 किंवा अधिक शब्दांना किंवा 2 किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचं काम जे शब्द करतात त्यांना कंजेक्शन असे म्हणतात. मग आता त्या कंजेक्शनला तुम्ही जॉईनिंग वर्ड्स म्हणूनही ओळखले जाते. फॉर एक्झाम्पल आहेत त्याचे अँड, बट, ऑर, दॅन, बिकॉज, इफ, वी. देर आर सो मेनी कंजेक्शन. फॉर एक्झाम्पल आपण वाचूया. राम अँड लक्ष्मण विअर ब्रदर्स. हिअर यू कॅन सी द राम अँड लक्ष्मण द बोथ वर्ड्स आर जॉईंड विथ अँड. राम आणि लक्ष्मण हे शब्द अँडनी जॉईन झालेले आहेत. तर अँड हे कंजेक्शन आहे. विजय वॉज अ रिच बट ही वॉज अ सेल्फिश. विजय वॉज रिच हे एक वाक्य आहे अँड ही वॉज सेल्फिश हे दुसरं वाक्य आहे. बट हे दोन्हीही वाक्य बट या शब्दांनी जोडलेलं आहे आणि बट हे कंजेक्शन आहे. इंटरजेक्शन्स, वर्ड्स दॅट एक्सप्रेस अॅन इमोशन or some sudden feeling are called interjection. For example, oh, he has dropped the catch. इंटरजेक्शन काय होतं मुलांनो? उद्गारवाचक अव्यय. वर्ड्स दॅट एक्सप्रेस अॅन इमोशन्स सम सडन फिलिंग्स आर कॉल्ड इंटरजेक्शन. म्हणजे ज्या शब्दातून भावनांचा उद्रेक व्यक्त होतो, अचानक भावनांची तीव्रता व्यक्त होते, त्या शब्दांना आपण इंटरजेक्शन म्हणतो. ते शब्द आहेत अलास, ओ, हॅलो, हर. फॉर एक्झाम्पल आपण पाहू शकतो अलास, ही इज नो मोर. अरे तो या जगात नाही. हुरे, वी हॅव ओन. म्हणजे अरे आपण जिंकलोत. याला म्हणतात इंटरजेक्शन. जी आपल्याला स्टोरी दिलेली आहे ती मी लिहून काढलेली आहे आणि जी रिकामी जागा होत्या त्यासुद्धा भरलेल्या आहेत. पहा. स्टँडिंग ऑन अ थिक ब्रांच. ती कोणत्या ब्रांचवर होती तर थिक ब्रांचवर. अ कॅट. ॲनिमल मी घेतलेला आहे कॅट. तुम्ही स्क्वॅरलसुद्धा घेऊ शकता. तिथे स्क्वॅरलचं चित्र दिलेलं आहे पण मी कॅटचं घेतलं. कॅट वॉज लुकिंग ॲट द केक. फूड कोणता होता? केक होता. लेफ्ट ऑन द टेबल. टेबलवर असलेलं फूड कोणतं होतं? केक. द कॅट चेक टू मेक शुअर नो वन वॉज वॉचिंग अँड जम्प टू द ग्राउंड. म्हणजे कोण शुअर करते की आजूबाजूला नाही आणि ग्राउंडमध्ये कोण जम्प घेते तर कॅट. जे आपण इथे ॲनिमलचं नाव घेतलेलं आहे तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे. द कॅट. नंतर दॅट इज वेन द राम अपियर्ड अँड स्टार्टिंग चेसिंग हंग्री कॅट अवे. तेवढ्यातच राम येतो. नाऊन घेतलेला आहे मी राम आणि ॲडजेक्टिव्ह नंतर घेतलेला आहे सेम ॲनिमल कॅट आणि कॅटला असलेलं ॲडजेक्टिव्ह घेतलेलं आहे मी हंग्री. कॅट कशी होती? भुकेलेली होती. तेवढ्यात राम येतो आणि चेस म्हणजे पकडणे. तो त्या भुकेलेल्या कॅटच्या मांजरेच्या मागं लागतो. पहा. विदाऊट वेटिंग द कॅट हाईड हरसेल्फ. कोणताही वेळ न घालवता कॅट काय करते? रामपासून स्वतःला हाईड करते. द कॅट कुड ईट द केक इन अ पीस. आणि मग जेव्हा तिला समजते की कोणी नाही आहे तेव्हा ती येते आणि ती केक पूर्ण फस्त करते. इव्हॅल्युएशन. आस्क द स्टुडंट टू रीड अँड राईट व्हेरियस पार्ट्स ऑफ स्पीच. मुलांनो आता तुम्हाला अनेक पार्ट्स ऑफ स्पीच वाचायचे आहेत. अनेक म्हणजे कोणते? नाऊनमध्ये अनेक नाऊन वाचायचे आहेत. प्रोनाऊन आणखी शोधायचे आहेत. वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजेक्शन, इंटरजेक्शन. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणखी वाचायच्या आहेत. खूप सारे एक्झाम्पल पाहायचे आहेत. नक्की सर्च करा आणि तुम्हाला हे सगळं शोधायचं आहे. मी तुम्हाला ज्या स्लाईड दिलेल्या आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्याच आहेत.